या ठिकाणी मलठणमध्ये सोने सांगवी आणि मलठण ग्रामवासियांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की अष्टविनायक रोडवर जी अपूर्ण पद्धतीची कामं आहे, त्याच्यामध्ये डिवायडरचं काम असेल, स्पीड ब्रेकरचं काम असेल, दोन्ही बाजूच्या साईड पट्ट्यांचं काम असेल, या प्रकारचे सर्व कामं अपूर्ण असल्या कारणानं प्रचंड वेगात येणारे वाहनं थांबत नाही। परिणामी परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचे जीव या ठिकाणी जात आहेत आणि तो जीव जात असताना लोकांच्या कुटुंबाची परिस्थिती मेटाकुटीला आलेली आहे। तरी माझी या प्रशासनाला, या मुजोर कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे की लवकरात लवकर 8 दिवसाच्या आत या रस्त्याची सर्व अपूर्ण कामे मार्गी लावावीत आणि सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा। तीच या ठिकाणी या मृत्युमुखी पडलेल्या सर्व आत्म्यांना श्रद्धांजली ठरेल अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणत्याही अडचणीत उभे राहता मी सर्वप्रथम आपल्या ग्रामस्थांचं, सोने सांगवीच्या ग्रामस्थांच्या गावच्या वतीने आभार व्यक्त करतो। 4 दिवसापूर्वीची बातमी कळाली, आमच्या सोने सांगवी गावावर शोककळा मोठ्या प्रमाणात पसरली। ही बातमी शोका पसरायचं कारण हे अनिल लाते उर्फ काळू हा त्या अपघातात गेला। अत्यंत वाईट घटना झाली, कारण की त्यांच्या घरामध्ये कोरोनाच्या काळात त्यांचे वडील, त्यांचे धाकटे भाऊ गेले आणि 2013 साली त्यांचा मुलगा, एकुलता एक मुलगा होता अनिलचा, तो पण ट्रॅक्टर खाली गेला। एवढी भयानक घटना आणि आज 4 दिवसापूर्वी अनिल गेला। अत्यंत म्हणजे एकदम शून्य करणारी ही घटना घडली। गावातील फार लहान मुलापासून असो, म्हातारे वयस्कर असो किंवा महिला असो, पुरुष असो, सर्वांना इतकी हळहळ वाटली। आजपर्यंत 4 दिवस झाले आहेत, लोकांच्या डोळ्यातून पाणी जात नाहीये आणि त्याच प्रमाणात आज मलठणकरांना सुद्धा एवढं दुःख झालं आहे, कारण की आज कालच सर्व पत्रकार बांधव असतील, हे सर्व सरपंच असतील, विलासराव असतील, गणेशराव असतील, यांनी सर्वांनी बोलून म्हणजे आपण लगेच तिथे आंदोलन उभं राहू, तीव्र शब्दात त्यांना आपण आपल्या भावना व्यक्त करू। गणेशराव, मी गेले 4 वर्षापूर्वी हा रस्ता या अष्टविनायक चालू झाला आणि आपल्या रांजणगाव किंवा सोलापूर पासून नाशिक पर्यंत ही वाहतूक चालू झाली। खूप मोठ्या प्रमाणात कंटेनर असतील, टेम्पो असतील, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालू लागली। हे होत असताना गेली 1-2 वर्षामध्ये 20 ते 25 जणांचा जीव गमावला, 100 लोक जखमी झाले असतील। आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात चढ उतार आहे, तिथे 10-15 गाड्या त्या दरीत कोसळल्या। मी वारंवार ह्या जे रस्त्याचे मालक होते बेल्लेकर साहेब, त्यांना फोन केला, त्यांचे जे मॅनेजर होते भरत विखे साहेब, ही साईड बायची, त्यांना तर मी 15 ते 20 दिवसाला फोन करायचो, असं झाले तसं झाले, तुम्ही कमी आम्हाला साईड पट्ट्या बसवू द्या, स्पीड ब्रेकर टाका, पण तेवढं एवढ्याचे उत्तर द्यायचे काय। मध्यंतरीच्या काळात मी पुण्याचे PWDच्या मॅडम पाटील मॅडम होत्या, त्या खान मालकांना बोलून तिथं वॉर्निंग द्या की तुमचा ड्रायव्हर हा निर्व्यसनी आणि लायसन धारक असला पाहिजे आणि तुमच्या गाडीचं स्पीड हे मापात असलं पाहिजे, कारण याच्यात फार अपघात होत आहेत। आणि नाही, गावच्या वतीने काय करा, तुम्ही कारभारी आहेत, आता आम्ही तुमच्या मागे आहेत। तुम्ही सगळ्यांना एक विनंती आहे माझी, तुम्ही त्यांना पत्र काढा की त्या ठिकाणी तुम्ही जे ब्लास्टिंग देताय त्याच्या दाहकता, त्याची तीव्रता गावातल्या लोकांच्या घरांना पोहोचू देऊ नका, ही नम्र विनंती आहे। त्यासाठी सुद्धा तुम्ही पावलं उचला आणि प्रशासनाला काय सल्ला द्यायचा आहे, 8 दिवसात प्रशासनाने या रस्त्याचे डिवायडर, त्याच्याप्रमाणे स्पीड ब्रेकर आणि गरजेच्या वाहनांच्या ठिकाणी पाहिजे ती त्या ठिकाणी उपाययोजना नाही केली तर अधिक तीव्र प्रकारचं आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल। आणि या तिन्ही गावांच्या अष्टविनायक रोडच्या कॉन्ट्रॅक्टरला आणि आपल्या लोकप्रतिनिधींना, आता नुकतंच जेडपीला निवडून आलेले राजू शेटगावडे यांनी आमच्या भावना पोहोचवाव्यात आणि आमच्या सगळ्यांच्या प्रति तुम्ही त्या ठिकाणी भावना व्यक्त करून आम्हाला न्याय मिळवण्यात मदत करायची अशी तुम्हाला विनंती करतो। आणि राजू शेठ, तुम्हाला या ठिकाणी ह्या आंदोलनाला मार्गदर्शन करण्याची या ठिकाणी विनंती करतो। शिक्रापूर मलठणचे काम ज्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी घेतले त्या मंडळींचा प्रश्न असो, याच्यामुळं सामान्य माणसांचं जीवन इथं विस्कळीत झालेलं आहे आणि रस्त्यावर वारंवार अपघात घडून येत आहेत। परवा दिवशी या ठिकाणी सोने सांगवीचे 3 तरुण, या ठिकाणी आपला एक दाते नावाचा कार्यकर्ता, त्याच्यानंतर 2 पारधी समाजाचे आपले कार्यकर्ते हे अपघातात या ठिकाणी मृत्युमुखी पावले। अशाच प्रकारचे असंख्य अपघात या ठिकाणी या अष्टविनायकच्या रोडच्या अपुऱ्या कामांमुळे होत आहे। सर्वप्रथम आपण सर्व जे उपस्थित आहोत त्यांनी हे अपघातात 3 जण जे मृत्युमुखी पावले, 2 जण आणि इकडे एक आमच्या इकडे 4-5 दिवस या महिन्यात या सर्वांना आपण सर्वांनी या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याकरता 2 मिनिटं उभं राहायचंय, नंतर आपण कार्यक्रम